परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालयात जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी साहेब तसेच या ठिकाणी जिंतूर तहसीलदार व नायब तहसीलदार निवडणूक विभाग अधिकारी यांच्या वतीने आज दिनांक 2 जुलै रोजी जिंतूर सेलू या ठिकाणी होणारी SIR जे की अद्ययावत याद्या निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने विशेष अशा महत्वपूर्ण 3 बैठका संपन्न झालेल्या आहे। नुकतेच या ठिकाणी पत्रकारांना देखील त्यांनी अनेक समस्या ज्या सांगितल्या त्याच्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली। आता या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज दिनांक 2 जुलै 2026 रोजी आज दुपारी 1 वाजता सर्व तालुकाध्यक्ष नोंदणीकृत पक्षांची आपण बैठक घेतली। त्याच पद्धतीने 1:30 वाजता सर्व पत्रकार यांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये माहिती दिली व तदनंतर जे आमचे 15 AR सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जिंतूर तालुक्यामध्ये त्यांची बैठक घेऊन सुपरवायझरची बैठक घेऊन SIRच्या कामाचा आढावा घेतलेला आहे। आज SIRचं काम सुरू होऊन 3रा दिवस आहे। जिंतूर तालुक्यामधलं काम अजूनही गती आलेली नाही, परंतु निश्चित आजच्या बैठकीनंतर सर्वांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चित सर्व BLO सुपरवायझर ARO आमचे प्रयत्न करून या कामाला गती देतील असा विश्वास त्यांनी सर्वांनी व्यक्त केला। या ठिकाणी काही राजकीय मंडळींचे काही आक्षेप देखील आपल्या समोर आले का? राजकीय पक्षांच्या आपण दर गुरुवारी आता बैठका घेणार आहोत। तर राजकीय पक्षांचे जे काही अडचणी होती SIR बाबत त्याचं काही स्पष्टीकरण त्यांनी विचारलं, त्याबाबत त्यांना मी माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या शंकेचा आपण निरसन केलेला आहे। सर, सध्या 30 जून पासून कार्यक्रम सुरू झालेला आहे, मात्र बहुतांश ठिकाणी या ठिकाणी BLO गेले नसल्याची तक्रार अनेक नागरिक करत आहेत। आज घडीला दुपारी 2 वाजताच्या रिपोर्टनुसार आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये 273 मतदान केंद्र आहे। त्यापैकी 184 ठिकाणी BLOचं काम सुरू झालेलं आहे। अद्यापही 89 ठिकाणी काम सुरू झालेलं नाही। त्या BLOना त्यांच्या सुपरवायझरला व संबंधित AROना आपण त्याबाबत निर्देश दिलेले आहेत। AROना देखील प्रत्येक BLO सोबत संपर्क करून त्यांची बैठक घेऊन काम वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आज उद्यामध्ये कामामध्ये आपल्याला प्रगती दिसेल। सर, आता सध्या घडीला मॅपिंगचा कार्यक्रम सुरू आहे का बंद झाला? नाही, आता ऍक्च्युअली मॅपिंगचं काम तसं सुरू नाहीये। आता आपण प्रत्यक्ष EF फॉर्म मतदारांना देत आहोत, त्यांच्याकडनं माहिती भरून घेणार, ती माहितीचा फॉर्म BLO त्यांच्या ऍपवर अपलोड करणार आणि त्याचं डिजिटायझेशन, त्या सर्व माहितीचं डिजिटायझेशन देखील BLOच्या ऍपमध्ये होणार आहे। सर, यासाठी आता नागरिकांनी कोणते सहकार्य करायला पाहिजे प्रशासनाला? आता लोकशाही मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे। त्यामुळं नागरिकांनी देखील यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन जेव्हा BLO आपल्या घरी येतील त्यांना तात्काळ अचूक माहिती दिली पाहिजे। ही माहिती दिल्यानंतर EF फॉर्म BLO त्यांच्या ऍपवर अपलोड करतील। तसेच जर एखाद्या मतदाराचा ब्लर फोटो असेल, अस्पष्ट फोटो असेल किंवा नॉन स्टँडर्ड फोटो असेल तर आपण फोटो देखील अद्यावत दिला पाहिजे किंवा BLOच्या ऍपमध्ये BLOना ही सुविधा दिलेली आहे, ते लाईव्ह फोटो घेऊ शकतात। त्यामुळं मतदारांनी जर स्वयंस्फूर्तीनं आणि तात्काळ माहिती, अचूक माहिती BLOला दिली तर निश्चित या कामामध्ये गती आणि आपली मतदार यादी अचूक बनेल। सर, यासाठी BLO साठी किंवा एखाद्या भागामध्ये BLO पोहोचत नसेल, एक सर्वसामान्य नागरिकांना तक्रार करायची, त्यांनी कुठं करावी? एखाद्या ठिकाणी जर अशी अडचण आली, शक्यतो अशी अडचण येणारच नाही, परंतु एखाद्या ठिकाणी आली तर नागरिकांना देखील आपल्या मतदारांना बूथ कॉल ही फॅसिलिटी माननीय भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यावर ते कॉल करू शकतात। त्यामुळे तो कॉल BLOना 48 तासाच्या आतमध्ये त्यांना रिस्पॉन्ड करणं आवश्यक आहे। त्यामुळे BLO त्यांना रिस्पॉन्ड करतील आणि त्याच आपण प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये हेल्प डेस्क आपण बनवलेला आहे। काही मतदार इथे देखील येऊन त्याबाबत आपल्या निवेदन तक्रार देऊ शकतात। आपण त्याबाबत तहसीलदार, नायब तहसीलदार या त्याबाबत सूचना देतील। सर, मॅपिंगच्या कार्यक्रमाच्या दरम्यान काही नागरिक या ठिकाणी आहे, परंतु त्यांच्या 2002चा पुरावा भेटला नसल्यामुळे त्यांची मॅपिंग झालेली नाही, अशा लोकांनी काय करावं? 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असेल आणि आता नाव असेल 2025 मध्ये, परंतु 25 मध्ये नाव आहे आणि 2002 मध्ये त्यांच्या आई वडिलांचं नाव असेल तरी त्याला प्रोजेनी मॅपिंग म्हणतात। त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव येते आणि जर 2002च्या यादीमध्ये त्यांच्या कोणत्या नातेवाईकांचं प्रोजेनी मॅपिंग झालेलं नसेल किंवा त्यामध्ये नसेल
तर त्यांना आपण सुनावणीची संधी देऊ. त्यांनी योग्य कागदपत्र दाखवल्यास त्यांचं फायनल मतदार यादीमध्ये नाव येईल. सर आता जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी जिंतूर तालुक्यातील आणि सेलू जिंतूर विधानसभेतील सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की आपण आपल्या बीएलओना सहकार्य करावं. जेव्हा बीएलओ आपल्या घरोघरी येतील तेव्हा त्यांना तात्काळ सर्व माहिती, तिकीट नंबर, ही माहिती त्यांना उपलब्ध केली आहे आणि तो फॉर्म भरून द्या. फॉर्मवर आपण स्वाक्षरी करावी. ते फॉर्म आपल्याकडे पण ठेवा, जेणेकरून त्याची रिसिव्ह कॉपी आपल्याकडे राहील की आपण ती माहिती बीएलओना दिलेली आहे. आणि अचूक माहिती, तात्काळ माहिती दिल्यास आपली मतदार यादी तात्काळ अचूक बनेल आणि सर्व नागरिकांनी सहकार्य केल्याशिवाय या मतदार यादी अचूक बनणार नाही. त्यामुळे माझे सर्व नागरिक मतदार बंधूंना विनंती की आपण यामध्ये सहकार्य करावं. सर एक महत्वाचा प्रश्न की नागरिकांनी ज्यावेळेस बीएलओ येईल तर त्यावेळेस नागरिकांनी कोणते असे कागदपत्र दाखवावं लागतील त्यांना? सध्याला आपण कागदपत्राचा विषय नाही, आपण पीएफ इन्युमरेटेड फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपला तिकीट कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, फोटो आणि बाकी आपली घरातली माहिती म्हणजे आई वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ या माहिती जरी आपण बीएलओना दिल्या त्या फॉर्मवर त्याच्यावर स्वाक्षरी केली तरी चालेल. आणि त्यानंतर ज्या मतदारांचं नाव येणार नाही त्यांना आपण सुनावणीची संधी देणार आहोत नैसर्गिक न्यायानुसार. तेव्हा त्यांनी डॉक्युमेंट्स आणून दिले तरी त्याबाबत चालेल. किंवा आता त्याची एखाद्याची लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये समजा मतदार यादीमध्ये 2002 त्रुटी असेल तर त्याबाबत जरी त्यांनी आता 12-13 कागदपत्र दिलेले आहेत, यादी दिलेली आहे, त्यापैकी एखादं कागदपत्र जरी दिलं तर आपण त्यामध्ये त्याचं नाव मतदार यादीमध्ये येईल. त्या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील स्थानिक राजकीय पुढारी, सामाजिक क्षेत्रातील व काही नागरिकांच्या उपस्थितीत SIR साठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस अनेक राजकीय मंडळींनी देखील त्यांच्या काही त्रुटी होती त्याबद्दल देखील या ठिकाणी सखोल माहिती त्यांना देण्यात आली. पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी देखील शैलेश लाहोटी यांनी या ठिकाणी पत्रकारांना देखील काही मार्गदर्शन केलेले. तसेच या ठिकाणी 30 जून ते 29 जुलै पर्यंत हा या ठिकाणी SIR अद्ययावत माहितीसाठी बीएलओ प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी कोणतीही कागदपत्र देण्याची आवश्यकता नसून या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी पासपोर्ट कलर फोटो जे की चांगल्या प्रकारचा असावं, त्याच्या मागे जे की व्हाईट बॅकग्राऊंड असला पाहिजे असा एक पासपोर्ट फोटो पाहिजे. त्याच्यानंतर आपला आधार कार्ड, 2 गोष्टी आपल्या बीएलओला देऊन या ठिकाणी SIR मध्ये आपलं नाव नोंदणीत करावं. तसेच काही लोकांचा या ठिकाणी मॅपिंग मध्ये काही समस्या असल्या कारणाने झाला नसेल त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी जे निवडणूक आयोगाच्या वतीने या ठिकाणी 11 ते 12 जे पुरावे सादर करण्यासाठी सांगण्यात आलेले ते सादर केल्यानंतर देखील तुमचं नाव त्याच्यामध्ये नमूद करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस बोलताना उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. तसेच त्यांनी हे पण सांगितलं की या ठिकाणी या मतदार याद्या ज्या अद्ययावत करायच्या आहे या अद्ययावत करत असताना या ठिकाणी कोणाचाही नाव सुटणार नाही याची खबरदारी शासन प्रशासन निश्चितच घेणार असून तसेच या ठिकाणी ज्या ठिकाणी त्रुटी असेल त्यांचे तुम्ही कागदपत्र दिले तर या ठिकाणी तुमचं नाव देखील अद्ययावत करणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी डबल नाव असतील किंवा जे स्थलांतरित नागरिक झालेले असेल अशा ज्या नागरिक आहेत त्यांची नावे डबल झालेली ही नावे वगळण्यासाठी ही SIR ची कॅम्पिंग सध्या सुरू आहे. त्यामुळे 12 राज्यासोबत संपूर्ण भारतामध्ये SIR ची प्रक्रिया सुरू असून त्याच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी अद्ययावत मतदार यादी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने मिळालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी आलेल्या बीएलओला सहकार्य करून या SIR मध्ये सहभागी होऊन त्यांना या ठिकाणी सहकार्य करावं म्हणून त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे. जिंतूर SIR न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर SIR न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र बालाजी शिंदे सोबत मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.